नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. भारत आनी चीनान ऑक्टोबराच्या अखेरीक दोनूय देशां मदीं नियुक्त केल्ल्या सुवातांक जोडपी थेट हवाय सेवा परत सुरू करपाक सहमती दर्शयल्या. रशियेचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन डिसेंबरांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे वांगडा वर्सुकी शिखर सभे खातीर भारताक भेट दितले. प्रशासकीय सुदारणा आनी भौशीक कागाळ विभागान सुरू केल्ल्या विशेष मोहीम 5.0क आयज मंत्रालयामधल्या वेगवेगळ्या विभागांनी व्यापक तयारी केल्या. काल नॉर्वेच्या फोर्डे शारांत जाल्ल्या संवसारीक सर्तींत भारतीय वेटलिफ्टर मिराबाई चानू हांणी बायलांच्या 48 किलो विभागात रुप्या पदक जिखलें. आतां पुराय खबरो. भारत आनी चीनान ऑक्टोबराच्या अखेरीक दोनूय देशां मदीं नियुक्त केल्ल्या सुवातांक जोडपी थेट हवाय सेवा परत सुरू करपाक सहमती दर्शयल्या. परराष्ट्र मंत्रालयान एका निवेदनांत म्हळां की दोनूय देशांचे नागरी विमान येरादारी अधिकारी थेट हवाय सेवा परत सुरू करपा विशीं आनी सुधारीत हवाय सेवा कबलातीचेर तांत्रीक स्तरार चर्चा करतात. भारत आनी चीना मदले संबंद हळूहळू सामान्य करपाच्या सरकाराच्या दृश्टिकोनाचो एक भाग म्हणून ह्या वर्साच्या सुरवाती पासूनच हें करतात. ह्या चर्चे उपरांत दोनूय देशांमदले नियुक्त वाहकांच्या वेवसायीक निर्णयांच्या आनी सगळ्या ऑपरेशनल निकशांच्या पुर्ततेचे प्रमाण शियाळी हंगामाच्या वेळापत्रका प्रमाण थेट हवाय सेवा परत सुरू करपाचो निर्णय घेतला. परराष्ट्र वेव्हार मंत्रालयान म्हळां की नागरी विमान येरादारी अधिकाऱ्यांची ही कबलात भारत आनी चीना मदल्या लोकांकडेन संपर्क सुलभ करतली आनी द्विपक्षीय दिवाण-घेवाण हळूहळू सामान्य जावपाक हातभार लायतली. सेवा आनी सुशासन म्हणजेच भौशीक सेवा आनी सुशासन ह्या मंत्रान मार्गदर्शीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या फुडारपणा खाला सरकार परिवर्तन आनी प्रगती घडोवपाक अथक परिश्रम करता. मोदी सरकारान नक्षलमुक्त भारताचो मार्ग मेकळो करपाक फाटल्या 11 वर्सांत डाव्या विचारसरणीच्या अतिरेकीपणा बद्दल शून्य सहिष्णुतेचो दृश्टिकोन स्विकारलो. ह्याच विशीं खबरां विभागाचो हो खासा रिपोर्ट. नरेंद्र मोदी सरकारान फाटल्या 11 वर्सांत डाव्या विचारसरणीच्या अतिरेकीपणाविशीं शून्य सहिष्णुताय धोरण आपणायला. सरकारी येवजण्यांची 100% अंमलबजावणी करून डाव्या विचारसरणी प्रभावित वाठारांनी पुराय उदरगत करपाचो यत्न केला. फाटल्या म्हयन्यांत स्वातंत्र्य दिसा केल्ल्या भाशणांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलें की नक्षलवाद आनी माओवादाक लागून रेड कॉरिडॉर म्हणून वळखताले वाठार आतां हरीत उदरगतीचे कॉरिडॉर जावपाक लागल्यात. एक समय था कभी 125 से ज्यादा जिलों में नक्सलवाद अपनी जड़ें जमा चुका था. माओवाद की चंगुल में हमारे जनजातीय क्षेत्र, हमारे जनजातीय नौजवान फंसे हुए थे. और आज 125 जिलों में से कम होते होते हम 20 पर ले आए. उन जनजातीय समाज की सबसे बड़ी हमने सेवा की. डाव्या विचारसरणीचो अतिरेक आडोवपा खातीर मोदी सरकारान 2 मुखेल नेम थारायल्यात. पयले म्हळ्यार हिंसाचार उणो करपा खातीर नक्षल बाधित वाठारांनी कायदो आनी सुवेवस्था स्थापन करप आनी दुसरो म्हळ्यार बाधित वाठारांनी व्यत्यय आयिल्ल्यान निर्माण जाल्ल्या उदरगतींतलो फरक नेटान भरून काडप. नक्षल बाधित वाठाराच्या उदरगती खातीर अर्थसंकल्पीय तरतूद 300% वाडयल्या. मोदी सरकाराच्या काळात 2004 ते 2014 वर्साच्या तुळेत नक्षली हिंसाचाराच्यो घडणुको 53% उणो जाल्यात. तशेंच सुरक्षा दळांचें लुकसाण 73% उणें जालां. फुडल्या वर्सा 31 मार्चा मेरेन नक्षलवाद पुरायपणान ना करपाचें लक्ष्य भारत सरकारान थारायला. सरकारान डाव्या विचारसरणीच्या अतिरेकवादाक प्रादेशीक आनी कार्यकारी नदरेन खूब दुबळो केला. सुरक्षा, उदरगत आनी हक्काचेर आदारीत सशक्तीकरणाच्या संयोगान बाधित प्रदेशांतल्या परिस्थितीत बदल घडोवन हाडला. ह्या शाश्वत राजकीय इत्साशक्त आनी प्रशासकीय वचनबद्धतायेक लागून नवजातीय दहशतवाद मुक्त भारताचे सपन पयली परस लागीं पावला. क्रेमलिनाच्या म्हणण्याप्रमाण रशियेचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन डिसेंबरांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे वांगडा वर्सुकी शिखर सभे खातीर भारताक भेट दितले. नव्या वर्सा पयलीं ही बसका जातली अशें क्रेमलिनाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोवान पुष्टी केल्या. 2022 वर्साचे सुरवेक युक्रेन संघर्श सुरू जाले उपरांत रशियन फुडाऱ्याची ही पयली भारत भेट आसतली. राष्ट्रीय ग्राहक हेल्पलायनीक जीएसटी 2.0 चेर 3900 परस चड कॉल आयल्यात. नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुदारणा 2025च्या अंमलबजावणीच्या फाटभुंयेर राष्ट्रीय ग्राहक हेल्पलायन म्हळ्यार एनसीएच हाका जीएसटी 2.0 कडेन संबंदीत 3900 परस चड कॉल आयले. गिरायक वेव्हार, अन्न आनी भौशीक वितरण मंत्रालयान निवेदनांत म्हळां की ह्या कॉलांत 31% कॉल प्रश्नांकडेन संबंदीत आसात तर 69% कागाळी कडेन संबंदीत आसात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वेल्यान आयकता.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी। वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रूपए की बचत। वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा। भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर। नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर। आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो। दर वर्सा उण्यात उणे 5,000 रुपया मोलाची खादी उत्पादनां विकती घेवची अशें आवाहन गृहमंत्री अमित शाह हांणी जनतेक केलां। अशा उपक्रमाक लागून लाखांनी लोकांक रोजगार मेळटलो आनी तांच्या जिवितांत उजवाड येतलो अशें तांणी म्हळें। नवी दिल्लीत खादी उत्पादनांचेर देशभर सवलतीची विक्री सुरू केल्या। उपरांत पत्रकारां कडेन उलयतना तांणी म्हळें की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपल्या मन की बात कार्यावळी वरवीं स्वदेशीची कल्पना मुखार हाडल्या आनी ताका लागून देशांतल्या लोकांक अर्थीक उदरगती कडेन जोडपाची प्रेरणा मेळ्ळ्या। गांधी जयंती के दिन अपील करना चाहता हूं, आह्वान करना चाहता हूं कि नरेंद्र मोदी जी ने 2 अभियान चलाए हैं, खादी के उपयोग का और स्वदेशी अपनाने का। ये दोनों अभियानों को हम ताकत दें, हमारे स्वभाव का हिस्सा बनाएं, अगली पीढ़ी को भी ये दोनों अभियान हम देकर जाएं। खादी और स्वदेशी दोनों विचार और ऊंचाई प्राप्त करें और उसके माध्यम से हमारा देश सर्वोच्च स्थान पर पहुंचे। मुख्य वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आज नवी दिल्लीत बिहार विधानसभा वेंचणुको आनी देशाच्या हेर भागात जावपी पोटवेंचणुकां खातीर नवनियुक्त निरीक्षकांची बसका घेतले। बिहार वेंचणुके खातीर वेंचणूक आयोगान नेमिल्ले सामान्य, पुलीस आनी खर्च ह्या केंद्रीय निरीक्षकांची एक म्हायतीपर बसका नवी दिल्लींतल्या IIIDEM द्वारका हांगा जातली। मुखेल वेंचणूक आयुक्ताच्या फुडारपणा खाला वेंचणूक आयोगाचो पुराय पंगड फाल्यां आनी परवा बिहाराक भेट दिवन विधानसभा वेंचणुकेच्या तयारीचो नियाळ घेतले। प्रशासकीय सुदारणा आनी भौशीक कागाळ विभागान सुरू केल्ले विशेष मोहीम 5.0 आज मंत्रालयामधल्या वेगवेगळ्या विभागांनी व्यापक तयारी केल्या। ह्या मोहिमेचें उद्दिश्ट कार्यक्षमता सुधारप, प्रक्रिया सुलभ करप आनी नागरीक केंद्रीत प्रशासन मजबूत करप आसा। सगळ्या कार्यालयांत स्वच्छता, फायल व्यवस्थापन, कागाळ निवारण आनी ई-कोयर विल्हेवाट हाचेरूय लक्ष केंद्रीत केलां। ही मोहीम ह्या म्हयन्याच्या 31 तारखेमेरेन आयोजीत करतले। विशेष मोहीम 5.0च्या तयारीच्या टप्प्यात कृषी आनी शेतकरी कल्याण विभागान, अन्न आनी भौशीक वितरण विभाग, भलायकी आनी कुटुंब कल्याण विभागान पुनरावलोकना खातीर वेचल्यात। आता ह्या म्हयन्याच्या अखेरीक हे विविध विभाग ह्या सुवातांची स्वच्छता करतले आनी कागाळींचे निवारण करतले, तशेंच प्रलंबीत प्रकरणांचो आढावो घेतले। ज्येष्ठ गांधीवादी, समाजवादी आनी स्वातंत्र्य सैनीक जी पारीख हांका काल वयाच्या 100व्या वर्सा मुंबयत मरण आयलें। पारीख हांका तांच्या आयुश्यांत 2दा कादय भोगची पडिल्ली। पयलीं 1942 भारत छोडो आंदोलना वेळार आनी उपरांत आणीबाणीच्या काळात। सामाजीक कार्या खातीर तांचें समर्पण केन्नाच डळमळीत जालें ना। तांणी भौशीक जिवनाची सुरवात विद्यार्थी कार्यकर्ते म्हणून केली। 1940च्या दशकाच्या सुरवाती पासून सौराष्ट्र आनी मुंबयतल्या चळवळीत सक्रिय भाग घेतलो आनी विद्यार्थी काँग्रेसीच्या मुंबय युनिटाचे ते अध्यक्ष म्हणून काम केलें। काल नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आनी नागरी विमान येरादारी मंत्री राम मोहन नायडू किंजरापू हांणी काल एअरबस आनी इंडिगोच्या उच्च अधिकाऱ्यां वांगडा उच्चस्तरीय बसका घेतली। ह्या चर्चेचो केंद्रबिंदू भारताचे नागरी विमान येरादारी क्षेत्र मजबूत करप आनी भारत आनी युरोपा मदले आर्थीक संबंद अदीक घट्ट करप आशिल्ले। काल नॉर्वेच्या फोर्डे शारांत जाल्ल्या संवसारीक सर्तींत भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानू हांणी बायलांच्या 48 किलो विभागात रुप्या पदक जिखलें। चानून 84 किलो स्नॅच आनी 115 किलो क्लीन अँड जग सयत वट्ट 199 किलो वजन उखलून दुसरो क्रमांक मेळयलो। भांगरा पदक वट्ट 213 किलो वजन उखलपी कोरियाच्या गतविजेत्या री सॉंग गमाक मेळ्ळें। ह्या म्हयन्याच्या 11 तारखेक सोंपपी चालू संवसारीक सर्तींत मीराबाई चानू भारताच्या 14 पंगडांचें फुडारपण करता। भारतीय दादल्यांच्या पंगडाचें फुडारपण राष्ट्रकुल खेळ सर्तींत कांस्य पदक विजेतो लवप्रीत सिंग करता। क्रिकेटांत आज अहमदाबादाच्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर वेस्ट इंडिजा आड जावपी 2 मॅचीच्या मालिकेच्या पयल्या कसोटी खेळांत भारत 2 बाद 121 धांवड्यांचेर आपलो पयलो डाव परत सुरू करतलो। भारतीय हवामान खात्यान आयज बिहारात सामको दडकानी पावस पडपाचो रेड अलर्ट जारी केला। IMDन आज छत्तीसगड, मध्य प्रदेश, उदेंत उत्तर प्रदेश, झारखंड, ओडिशा आनी अस्तंत बंगाला सयत ईशान्य भारतांत व्हड ते खूब व्हड पावस पडपाचो अदमास काडला। तशेंच दर्यादीग आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पुडुचेरी आनी करायकल ह्या वाठारांनी व्हड्या प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा। आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो। भारत आनी चीनान ऑक्टोबराच्या अखेरीक दोनूय देशांमदीं नियुक्त केल्ल्या सुवातांक जोडपी थेट हवाई सेवा परत सुरू करपाक सहमती दर्शयल्या। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन डिसेंबरांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या वांगडा वर्सुकी शिखर सभे खातीर भारताक भेट दितले। प्रशासकीय सुदारणा आनी भौशीक कागाळ विभागान सुरू केल्ली विशेष मोहीम 5.0 आयज मंत्रालयातल्या वेगवेगळ्या विभागांनी व्यापक तयारी केल्या। काल नॉर्वेच्या फोर्डे शारांत जाल्ल्या संवसारीक सर्तींत भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानू हांणी बायलांच्या 48 किलो विभागात रुप्या पदक जिखलें। आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो।
आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात सांजेच्या 6:30 नमस्कार.